या राज्यातल्या भूमिहीन शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे जमीनच नाहीये आणि काही या ठिकाणी माजी सैनिकांना यूएलसी कायद्याअंतर्गत जमीन देण्याचा निर्णय अधिनियम 1961 प्रमाणे केला, पण नंतर मात्र कालांतराने या जमिनी क्लास 2 होत्या. अध्यक्ष महोदय, या जमिनी क्लास 1 करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे आणि मग महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमाचे कलम 29 अन्वये या वाटप केलेल्या जमिनी त्यांना हस्तांतराची परवानगी नाहीये, हस्तांतरण करतायत. पण ही मागणी आता सरकारने मान्य करण्याच्या हेतूमध्ये सरकार आहे आणि मग या जमिनी क्लास 2 च्या क्लास 1 करणे, फ्री होल्ड करणे हा विषय या ठिकाणी आमच्या समोर आहे. यामध्ये भूमिहीन लोक आहेत आणि या ठिकाणी शेतमजूर लोक आहेत आणि सोबत माजी सैनिक आहेत. तर आपण अध्यक्ष महोदय 14 जानेवारी 2026 ला नियम तयार केले, त्याची अधिसूचना प्रसिद्ध केली. 11 फरवरी पर्यंत आता याची अंतिम डेट होती. त्या आता अधिसूचनामध्ये जे काही ऑब्जेक्शन सजेशन आले आहेत त्यावर आता आम्ही अंतिम केलं. आता लॉ ज्युडिशरी कडनं आणि फायनान्स कडनं ही फाईल आता क्लिअर करून घेतली आहे. मला वाटतं की या मार्च अखेर आपण याचा अंतिम या क्लास 2 ते क्लास 1 करण्याचे धोरण जाहीर करतोय.